जर तुमची स्किन ऑइली आहे तर तुम्हाला मॉइश्चरायझरची गरज अजिबात नाही. प्रत्येकाने आपल्या स्किनच्या हायड्रेशनसाठी मॉइश्चरायझर वापरणं महत्त्वाचं आहे. पण जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही ऑइल फ्री आणि नॉन कोमेडोजेनिक मॉइश्चरायझरचा वापर करू शकता. जर तुमच्या सनस्क्रीनचे SPF जास्त आहे तर दिवसातनं एकदाच वापरा. आणि आता रेनी सीझन मध्ये तर गरजच नाही. तुमच्या सनस्क्रीनचे SPF कितीही जास्त असले तरी बाहेर गेल्यानंतर प्रत्येक 2 ते 3 तासांनी रिअप्लाय करणं महत्त्वाचं आहे. आणि रेनी सीझन मध्ये सुद्धा UV किरणं आपल्या त्वचेपर्यंत पोहोचत असतात, त्यामुळे सनस्क्रीन लावणं फायद्याचेच आहे. त्वचेसाठी नॅचरल इन्ग्रेडियंट सगळ्यात बेस्ट आहेत. नॅचरल किंवा नैसर्गिक म्हणजेच सुरक्षित नाही. लिंबू, बेकिंग सोडा, एसेन्शियल ऑइल हे प्रत्येकाच्याच त्वचेसाठी सुरक्षित नाहीत. दिवसातनं जास्तीत जास्त वेळ फेस वॉश करा, म्हणजे तुमची स्किन हेल्दी राहील. दिवसातून 2दा चेहरा धुणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे होऊन जाते. वारंवार चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी आणि संवेदनशील बनते. जर तुम्हाला पिंपल आलं तर लगेच फोडून टाका. तुमच्या घरी असणारी टूथपेस्ट लावा आणि भरपूर पाणी प्या. पिंपल कितीही छोटे असले तरी फोडू नका. पिंपल फोडल्याने त्याचा संसर्ग, सूज आणि कायमचा डाग पडण्याचा धोका राहतो. पिंपलवर टूथपेस्ट लावू नका, त्याने जळजळ होऊ शकते. पिंपल अजून चिघळू शकतं. त्याऐवजी ॲक्नेचा योग्य उपचार करा. स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यावर जर जळजळ झाली तर ते चांगलं काम करतंय. जर एखादं प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला जळजळ, लालसरपणा, सूज येत असेल तर स्किन रिॲक्शन झालेली आहे. लगेचच तो प्रॉडक्ट वापरणं बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सायन्सवर विश्वास ठेवा, अफवांवर नाही. धन्यवाद.